लग्नाची बेडी या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये सिंधू आता विनूला सांगत असते तुला जमेल, आणि खरंच विनूने किक मारल्यावरती खूप मोठा चमत्कार घडतो. कारण कोणत्याही प्रकारचं ब्रेस न लावता विनूने नुसत्या पायाने आता किक केलेला असतो. राघव हे बघून खूप खुश होतो, सिंधूला आनंद होतो. राणीसुद्धा दाराच्या आडून हे सगळं पाहत असते आणि तिलासुद्धा खूप आनंद होतो. धावत जाऊन आता राघव विनूला आपल्या जवळ घेतो आणि विनू बाळा, अरे तू खरंच किक मारलीस, तुझा पाय बरा झाला असं म्हणत त्याला आता जवळ घेतो. आणि तू आता रेसमध्येच काय, तू कुठच्याही रेसमध्ये धावू शकतोस. खरंच विनू बाळा, तू हिम्मत ठेव, सगळं काही ठीक होईल असं म्हणत तो विनूला छानपैकी जवळ घेतो. सिंधू हे सगळं पाहत असते आणि हा सगळा चमत्कार सिंधूमुळे घडलेला आहे हे राघवला क्षणात समजलेलं असतं. तो सिंधूचा हात हातात घेतो आणि म्हणतो, खरंच सिंधू, तुम्ही ना खूप चांगल्या डॉक्टर आहात, जगातल्या 1 नंबरच्या भारी डॉक्टर आहात. आज तुमच्यामुळे माझा विनू चालायला लागलाय, विदाऊट तो ब्रेस लावता किक मारतोय. हे सगळं तुमच्यामुळे झालं. जगातल्या सगळ्यात भारी डॉक्टर तुम्ही आहात, तुमचे किती आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत आता राघवने सिंधूचा हात हातात घेत छानपैकी गप्पा मारत असताना राणीचा मात्र जळफळाट होत असतो. राघव सिंधूचा हात हातात घेत बराच वेळ तिच्याशी बघत बसतो. तोपर्यंत दोन्ही मुलं छान गप्पा मारत असतात. मग आता राघव थोडासा भानावरती येतो आणि सिंधूचा हात सोडतो. सिंधू म्हणते, मला ना विनूबद्दल थोडीफार माहिती लागेल. म्हणजे विनू कधीपासून चालायला लागला, त्याची ही अवस्था कधीपासून झाली, आणि तेव्हापासून तुम्ही त्याला भेटला तेव्हापासून तो ब्रेस चालतोय का? राघव म्हणतो, हो, मी जेव्हापासून विनूला भेटलोय तो ब्रेस लावून चालतो. तो आश्रमात आला ना तेव्हापासून त्याचा पाय दुखावला होता. अजून सगळ्या डिटेल मी आश्रमात जाऊन तुम्हाला नक्की मिळवून देईन. यावरती सिंधू म्हणते, सगळ्या डिटेल्स समजला ना तर आपल्याला या सगळ्याचा उलगडा करता येईल. तोपर्यंत राणी लपून छपून ऐकत असते आणि तिला इन्सिक्युअर वाटत असतं. सिंधू आणि राघव एकत्र असणं हे राणीसाठी खूप आता इन्सिक्युरिटीचं असतं. आणि रेश्मा तितक्यात येते आणि म्हणते, रुक्मिणी काकू काय बोलल्या कळलं ना, की फक्त सिंधू इथे ट्रीटमेंट करायला आलेली नाही आहे, बघा दोघांचं काय चाललंय. तोपर्यंत इकडे आता राघव सांगत असतो, सिंधू, मी ना आश्रमात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स हे आहेत ना विनूचे ते आणतो. आता विनूचे डॉक्युमेंट्समध्ये विनू हा अंकुर आहे याचासुद्धा खुलासा होण्याची शक्यता असते. तोपर्यंत इकडे रूममध्ये सावी आणि विनू हे दोघंजणं खेळत असतात आणि दोघंजणं धमाल मस्ती करत असतानाच विनू म्हणतो, सावी तुझा फ्रॉक किती ग सुंदर आहे. सावी म्हणते, हा फ्रॉक ना जेव्हा मला बाबा भेटतील ना तेव्हा मी घालणार आहे असं म्हणत ती आता विनूला सांगत असते, माझे बाबा मला लवकर भेटतील का रे विनू. तितक्यात सिंधू तिकडे येते आणि ती विचार करते, या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली झालेली आहे. गोष्ट चांगली झालेली आहे की सावीच्या शाळेची ब्रँच तिकडे होती, ती इकडे आले आणि त्यामुळे सावीला टेम्पररी का होईना पण इकडे मला ॲडमिशन घेता आलं आहे. पण मला न पैशाची काहीतरी तजवीज करायला पाहिजे, कारण या सगळ्यामध्ये खर्च इतका वाढला आहे की आता सावीची फी भरणं आणि या सगळ्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. आणि तेवढ्यात आश्रमाची ॲड बघून सिंधूने ॲप्लायसुद्धा केलेलं असतं. सिंधू आता ॲड देऊन अप्लाय करते आणि सिंधू एक खूप चांगली डॉक्टर असल्यामुळे सिंधूला जॉब ऑपॉर्च्युनिटी लगेचच मिळत असते. आता त्याच आश्रमाला रुक्मिणीने काहीतरी दान वगैरे केलेलं असतं आणि त्याचबद्दल चर्चा चाललेली असते. तेव्हा रत्नाकर म्हणतो, वहिनी तू किती चांगली कामं करतेस ना, खरंच म्हणजे तुझ्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. राणी म्हणते, हो खरंच काकू, तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मी दरवेळेला तुमच्याकडून काही ना काही शिकण्याचाच प्रयत्न करत असते. त्यावरती रुक्मिणी म्हणते, रत्नाकर आपण ना त्या आश्रमाला म्हणजे विनूला आपण ज्या आश्रमातनं आणलं ना त्या आश्रमाला इकडे राघव आणि राणी यांच्या नावाने डोनेशन करूया का. राणी म्हणते, काकू तुम्ही तुमच्या नावाने डोनेशन करा ना, तुम्ही मोठ्या आहात ना. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, हे बघ मी मोठी आहे, माझ्याकडून शिकण्यासारखं आहे असं म्हणतेस ना, मग तुमचं नवीन लग्न झालंय, तुमच्याच नावाने डोनेशन गेलं पाहिजे असं म्हणत ती आता दोघांच्या नावाने डोनेशन करण्यासाठी तयार असते. तोपर्यंत रत्नाकर म्हणतो, अगं वहिनी त्यांचं ना उद्या मेडिकल एक स्टोअर नवीन सुरू केलंय, त्याचं उद्घाटन आहे आणि उद्घाटनासाठी तुला बोलवलंय. रुक्मिणी म्हणते, ठीक आहे, आपण उद्या यांच्याकडे जातच आहोत ना, त्याच वेळेला या डोनेशनचं पण बोलूया असं म्हणत रुक्मिणी आता दुसऱ्या दिवशी आश्रमामध्ये येते. रुक्मिणीचं आश्रमामध्ये जंगी स्वागत होतं. रुक्मिणी म्हणते, खरंच तुम्ही जे नवीन असे हे मेडिकल उघडताय ना याच्यामुळे खरंच म्हणजे खूप गरजू विद्यार्थ्यांना, गरजू मुलांना या सगळ्याचा फायदा मिळतोय. याच्यावरती आता ते संस्थापक सांगतात, हो मॅडम, पण तुमच्यासारख्या व्यक्तींमुळे आम्हाला हे शक्य होत आहे. यावरती राघव म्हणतो, मग त्या मेडिकल सेंटरमध्ये कोणी डॉक्टर वगैरे आहेत की नाही. याच्यावरती आता संचालक म्हणतात, हो आम्ही ॲड दिली होती आणि रितसर आमच्याकडे ॲप्लिकेशन आले, आम्ही त्या
मेडिकल सेंटरसाठी एक डॉक्टर अपॉइंट केलेला आहे. आता डॉक्टर अपॉइंट केलाय असं म्हणेपर्यंत सिंधूची तिथे धमाकेदार एंट्री झालेली असते. आणि आता संस्थापक सांगतात, ह्या काय, ह्याच त्या डॉक्टर आहेत, यांनाच आम्ही अपॉइंट केलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता रुक्मिणी चिडते आणि म्हणते, या डॉक्टरला आत्ताच्या आत्ता तुम्ही नोकरीवरून काढून टाका. यावरती संचालक म्हणतात, काय बोलताय मॅडम तुम्ही? अहो, आम्ही रितसर एक ॲड दिली होती आणि त्या ॲडमध्ये यांनी अप्लाय केलं आहे आणि त्या इकडे आल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा विनूबद्दल झालेला चमत्कार पाहिलाच की, त्यामुळे आम्ही या डॉक्टरांना अपॉइंट केलं आहे. यावरती आता सिंधू म्हणते, 1 मिनिट, जर यांना मी इथे नोकरी केलेली नको असेल तर मी घरी जाते आणि तुम्हाला रेझिग्नेशनचा मेल करते. असं म्हटल्यावर रुक्मिणी म्हणते, घरी? कोणाच्या घरी? म्हणजे माझ्याच घरी ना? सिंधू म्हणते, हे बघा, मला इथे वाद घालत बसायचं नाही आहे. विनूची ट्रीटमेंट व्हावी म्हणून फक्त मी इथे आलेली आहे. मी माझा राजीनामा पाठवून देते. असं म्हणत रागारागात सिंधू तिकडून निघून जाते. आता मात्र सिंधू गेल्यावरती राघवला खूप वाईट वाटतं, कारण सिंधू खूप चांगली डॉक्टर असते आणि मेडिकल सेंटरला सिंधूसारखी डॉक्टर लावणं हे जवळजवळ भाग्याचंच असतं. मग मात्र सिंधू गेल्यावरती इकडे राघव म्हणतो, काकू बाहेर येतेस? आणि तो राणीला आणि आता काकूला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, काकू तू काय केलंस हे सगळं? अगं, सिंधूसारखी डॉक्टर या मेडिकल कॅम्पला लावणं याच्यासारखं भाग्य नाही आहे. तू का बरं हे सगळं केलंस? याच्यावरती रुक्मिणी म्हणते, मी तुला म्हटलं ना की ती मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये उथलपुथल करणार आहे, तुला कळत नाही का? राघव म्हणतो, हे बघ, ती तिच्या जागेवरती पण डॉक्टर म्हणून ती चांगली आहे. याच्यावरती मधू म्हणते, हो, म्हणजे सगळ्या मेडिकल सेंटरमधल्या मुलांना खूप फायदा होईल सिंधू डॉक्टर म्हणून असेल तर. राघव म्हणतो, ते काही नाही, मी सिंधूला थांबवणार आहे. याच्यावरती रुक्मिणी त्याला अडवते, पण राघव कुणाचं काही ऐकत नाही. मधू म्हणते, ती गेली असेल आत्तापर्यंत. राघव म्हणतो, ती गेली असेल, तिला मी शोधून आणणार, मी प्रयत्न करणार. असं म्हणत राघव सिंधूला थांबवण्यासाठी तिच्या मागोमाग जात. सिंधू आता घाई गडबडीत जात असताना राघव आवाज देतो, डॉक्टर सिंधू थांबा. सिंधू म्हणते, 1 मिनिट, तुम्ही माझ्या मागे मागे येण्याचं काही कारण नाही आहे. तुमच्या काकूंनी केला तेवढा माझा अपमान पुरेसा आहे. राघव म्हणतो, मी काय सांगतोय ते तरी ऐका. सिंधू म्हणते, का? तिकडे माझा अपमान झाला तेवढा पुरेसा नाही का झाला? यावरती राघव म्हणतो, हे बघा, आपल्यामधल्या मतभेदांचा आता उगाचच हा सगळा परिणाम त्या मुलांवरती होऊन देऊ नका. त्या मुलांना तुमच्या ट्रीटमेंटची गरज आहे. या सगळ्यामध्ये आपल्यामधल्या भांडणाचा त्यांच्यावरती परिणाम झाला तर मला नाही आवडणार. सिंधू म्हणते, बस झालं, तुमच्या त्या काकू घरात सुद्धा माझा अपमान करतात, इकडे येऊन सुद्धा माझा अपमान करतात. मी फक्त विनूची ट्रीटमेंट करायची म्हणून हा अपमान सहन करते, पण या उपर आता मी कुणाचा अपमान सहन करणार नाही, मी थांबणार नाही. असं म्हणत सिंधू मात्र आपल्या मतावरती ठाम असते. इकडे रुक्मिणी म्हणते, राणी तू काय करतेस, तुला कळतंय का? अगं, अजूनही राघवच्या मनामधून सिंधू निघून गेलेली नाही आहे आणि तू त्याला सिंधूच्या जवळ जाण्यासाठी कारण देतेस. यावरती राणी म्हणते, माझा राघववरती पूर्ण विश्वास आहे. आत्ता फक्त तो मेडिकल सेंटरच्या मुलांसाठी तिकडे गेलेला आहे आणि त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. रुक्मिणी म्हणते, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत राणी, तुला या सगळ्याचा पश्चाताप होईल. असं म्हणत ती राणीला सावध करत असते. तोपर्यंत इकडे सिंधूला मनवण्यासाठी राघव म्हणतो, मला न त्या मुलांकडे पाहिलं की असं म्हणत तो गप्प बसतो. पुढे म्हणतो की आपल्या अंकुरची आठवण येते. आपल्या अंकुरची जी अवस्था झाली ती या मुलांची होऊ नये आणि त्यासाठी फक्त आणि फक्त त्यासाठी बाकी सगळे राग रुसवे फुगवे विसरून तुम्ही प्लीज या मेडिकल सेंटरसाठी तयार व्हा. या मेडिकल सेंटरच्या इथे काम करायला तयार व्हा. बाकीच्या मुलांना तुमची गरज आहे. आता अंकुरचं नाव काढल्यामुळे आणि फक्त अंकुरच्या नावासाठी सिंधू या सगळ्यासाठी तयार होते. सिंधू म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते मला पटतं आणि मी तिथे काम करायला तयार आहे. आता सिंधूने राघवचं म्हणणं ऐकलेलं असतं आणि ती पुन्हा एकदा मेडिकल सेंटरमध्ये काम करायला तयार होते आणि हेच आश्रमातील संस्थापकांना सांगण्यासाठी सिंधू आणि राघव आता येतात. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, बघितलंस का, म्हणजे जी सिंधू स्वाभिमानी ती इथून निघाली होती मेडिकल सेंटरमध्ये काम करणार नाही म्हणून, पण राघवच्या एका शब्दाने ती परत आली ना. राघवच्या एका शब्दाने परत येत तिने आता इथे प्रवेश केलाय. तुला कळत नाहीये, कधी ती राघवच्या आयुष्यात सुद्धा प्रवेश करेल. त्यामुळे राणी तू सावध हो असं म्हणत रुक्मिणी राणीला इशारा देत असते. नंतर घरी आल्यावर ती मुद्दाम सिंधूच्या समोर रुक्मिणी नाटक करत म्हणते, मला असं वाटतंय राघव आणि राणी, तुम्ही बरेच दिवस काही बाहेर फिरायला नाही ना गेलात, त्यामुळे छानपैकी फिरायला बाहेर जा. असं म्हणत हनीमूनची गोष्ट काढत
काढत ती मुद्दाम सिंधूला चिडवत असते. सिंधू हे सगळं पाहत असते आणि रुक्मिणी मुद्दाम हे करते जेणेकरून राणी आणि राघव यांचं नातं अगदी परफेक्ट आहे, त्यांच्या नात्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे हे तिला सिंधूसमोर आणायचं असतं. आता सिंधूला या गोष्टीने हर्ट होत असतं, पण रुक्मिणीच्या मूर्खपणाकडे सिंधू दुर्लक्ष करते. सिंधू ह्या सगळ्या गोष्टींकडे जरी दुर्लक्ष करत असली तरी तिच्या मनाला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण अखेर तिने राघववरती प्रेम केलेलं असतं. आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळं खोटं लग्न आहे हे सत्य सिंधूसमोर येईल का आणि सिंधू राघव एकत्र येणार का? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्कीच कळवा.